9 जून 2024 रविवार. सम ऑफ ऑल फिअर्स ही मूवी बघितली आहे. परत टिपिकल लढाई, अमेरिका रशिया यांच्यातले कॉन्फ्लिक्ट्स आणि त्याच्यात मग इस्रायल, इजिप्त, सिरिया यांचं पण इन्क्लुजन. पण थोडासा प्लॉट थोडा डिफरंट आहे. चांगली आहे मूवी. तर म्हणजे 1900 समथिंग मध्ये 73 वगैरे मध्ये इजिप्त आणि सिरियानी इस्रायलवर परमाणु बॉम्ब ड्रॉप करायचं ठरवलं. म्हणजे त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट चालले असतात, लढाई चालू असते आणि एक पायलट तो परमाणु बॉम्ब घेऊन जाऊन ड्रॉप करायचं असं झालेलं असतं. आणि त्यावेळेस पण इस्रायलचे लोक त्याला लोकेट करतात आणि तो बॉम्ब टाकायच्या आधीच त्याचं विमान नष्ट करतात. तर विमानासकट तो त्या इस्रायलच्या धर्तीवर पडतो, पण तो बॉम्ब असा डिफ्यूज झालेला असतो, म्हणजे ऑन नसतो, त्याच्यामुळे तो तसाच तिथे गाडलेला राहतो जमिनीच्या आत. हा तर मरून जातो, त्याचे अवशेष सगळे असे असतात. 29 वर्षानंतर इस्रायलच्या काही लोकांना तिथे जे त्या भागात काम करत असतात किंवा फिरत असतात त्यांना तो बॉम्ब सापडतो आणि मग त्यांना हे लक्षात येते की हे काहीतरी आहे. मग ते इस्रायलच्या जरा हाय कमांड किंवा लोकांना जे मिलिटरी किंवा अशा याच्यातनं कॉन्टॅक्ट करतात आणि त्याच्यातनं त्यांना लक्षात येते. ते म्हणजे त्यांनाच विचारतात ज्यांना सापडलं की तुम्ही जेव्हा होते तेव्हा विमान एखादं पडलं होतं का, त्याचे अवशेष सापडले का वगैरे वगैरे. म्हणजे कन्फर्म होतं की हा सिरियानी दागलेला परमाणु बॉम्ब आहे. तर त्याला आता फक्त ऍक्टिव्हेट करायचं. तर त्या अगोदरचा प्लॉट असा की अमेरिका आणि रशिया यांच्यात 29 वर्षानंतर कॉन्फ्लिक्ट्स चाललेले असतात, त्यांच्यात पण लढाई सुरू असते, एकमेकांवर अटॅक करणं वगैरे वगैरे. तर त्याचा फायदा हे काही ज्या लोकांना रशिया आणि अमेरिकेचं एकत्र येणं जरुरी, म्हणजे त्यांना युद्धच पाहिजे असते, तर ते लोक ठरवतात, म्हणजे ज्यांच्या हाती आता हा परमाणु बॉम्ब लागलेला असतो, की आपण आता याचा उपयोग करून घ्यायचा. आणि मग ते आणि तेवढ्यात रशियामध्ये इलेक्शन झालेले असतात आणि नवीन प्रेसिडेंट तिथे इलेक्ट झाला असतो. तर त्याच्या अगेन्स्ट कॉन्स्पिरसी करायची म्हणून ते आधी 1-2 असेच अटॅक काही अशा गोष्टी करतात की ज्याच्यामुळे अमेरिकेला शक होणार की ह्या रशियाच्या नवीन राष्ट्रपतींनीच हे करवलंय. मग इथलं यांचं काही लोक भेटायला जातात, तर तो डिनाय करतो, तुम्ही असं करूच शकत नाही. आणि त्यांच्याबरोबर जो यंग मुलगा गेलेला असतो अमेरिकेचा, तो त्याला ओळखत असतो, तिथल्या प्रेसिडेंटला, म्हणजे ओळखत असतो म्हणजे त्याचा स्वभाव माहिती असतो. तो म्हणतो नाही, हा पण मला नाही वाटत असं करू शकेल वगैरे. ते येतात. परत त्याच्यानंतर एक अटॅक होतो त्यांच्या शिपवर वगैरे असं. तर मग आता अमेरिका म्हणते आता यांना आपण चांगलाच धडा शिकवला पाहिजे आणि ते ठरवतात. पण परत हा म्हणतो की थांबा थोडे दिवस, आपण बघूया काय आहे काय नाही ते, आणि त्याच्या मागे शोध घेऊ आपण. कारण आता पण विस्फोट झाल्यानंतर वगैरे सगळे तो नाहीच म्हणतोय, तो जबाबदारी घेत नाहीये त्यांचा प्रेसिडेंट, म्हणजे तो इतकं तर काही खोटं बोलणार नाही. मग त्यांची इन्क्वायरी चालू असते. तर तेवढ्या तिकडे यांचा अमेरिकेमध्ये कुठला फेस्टिवल, स्टेडियममध्ये इतके सारे लोक जमलेले असतात आणि तिथे अमेरिकेचा प्रेसिडेंट भाषण देणार असतो आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे चालू असतात. तर त्याचाच फायदा घेऊन हे लोक इस्रायलवाले परमाणु बॉम्बला ऍक्टिव्हेट करून एका माणसाकडे तो सोपवतात की तू जाऊन ते तिथे धडकवायचं, स्फोट करायचा त्याचा. आणि पण ह्या लोकांना म्हणजे बातमी लागते, पण जोपर्यंत सगळं स्टेडियम इव्हॅक्युएट करतील किंवा प्रेसिडेंटला आणि तिथल्या लोकांना बाहेर काढतात, तोपर्यंत तो जाऊन धडकलेला असतो. तर त्यातला जो एक प्रेसिडेंटच्या बरोबरचा जो असतो,
तर तो मरतो तिथेच ऑन द स्पॉट. प्रेसिडेंट कसा तरी वाचतो. आणि मग नंतर ते लोक जेव्हा सगळीच इन्क्वायरी वगैरे करतात तर मग ते कळतात 3 कोणते आहेत इस्रायली. मग त्यांना पकडून मारतात आणि म्हणजे थोडक्यात त्यांना हे करतात आणि मग रशिया बरोबरचे संबंध त्यांचे सुधारतात. तर त्यावेळेस मग एक अमेरिकनच असतो. तर तो ह्या यंगवाल्या अमेरिकन म्हणतो त्याची गर्लफ्रेंड असेल. तर तो म्हणतो तुला कसं हे कळलं. तर तो म्हणतो हा मला माहिती होतं असंच होणार. तर तो पण म्हणतो मला पण माहिती होतं तुझी एंगेजमेंट होणार वगैरे असं करून ते एंड केलाय हसत खेळत. की जसा तो यंग प्रिडिक्शन करू शकत असतो किंवा ओळखत असतो कोण कसं तसं तो म्हातारा पण त्याच्यासारखाच असतो. पण म्हणजे थोडक्यात याच्यात हे दाखवले की दोघांचं रशिया अमेरिका मधलं युद्ध कसं थांबतं, कसे कॉन्फ्लिक्ट थांबतात आणि त्या कॉन्फ्लिक्टला कोण जबाबदार असतं तर त्याच्याबद्दल केलेलं आहे. चांगली मूवी ओव्हरऑल.